वेलकम टू श्रीधर पोल्स चॅनल क्रिएटिव्हिटी. दिवसेंदिवस हार्ट अटॅकची समस्या वाढत चालली आहे. म्हणून जर तुमच्या आजूबाजूला कोणाला हार्ट अटॅक आलाच तर त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला सगळ्यांनाच बेसिक लाईफ सपोर्टबद्दल माहिती तरी पाहिजेच. त्यासाठीच हा माझा प्रयत्न आहे की माझ्या ओळखीतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत या जीवन संजीवनीबद्दल माहिती पोचली पाहिजे. म्हणूनच सगळ्यात आधी कार्डिॲक अरेस्ट म्हणजे काय आणि कार्डिॲक अरेस्ट कोणाला आला तर काय केले पाहिजे हे जाणून घेणे गरजेचे आहे. तर चला आपण जाणून घेऊया. जर कधी तुम्हाला तुमच्या आसपास कोणीही व्यक्ती बेशुद्ध किंवा अचानक कोसळली तर त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी काही गोष्टी करणे अत्यंत आवश्यक असतात आणि त्या गोष्टी आहेत जशा की सीन सेफ्टी. सीन सेफ्टी म्हणजे एखाद्या माणसाचा जीव वाचवताना आपण सेफ आहोत का हे बघणे गरजेचे असते. त्यानंतर त्या व्यक्तीला सेफ जागेवर घेऊन जाऊन त्याच्यावर उपचार करणे किंवा प्रथमोपचार करणे गरजेचे असते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट असते की आजूबाजूचा परिसर त्या व्यक्तीसाठी आणि आपल्या स्वतःसाठी सेफ आहे का बघणे गरजेचे असते. पीडित व्यक्तीला सेफ जागी घेऊन गेल्यानंतर त्याचा रिस्पॉन्स चेक करणे ही त्यानंतरची महत्त्वाची बाब असते. त्यासाठी आपण काउज रिस्पॉन्स ही कार्यपद्धती प्रयोगात आणतो. काउज रिस्पॉन्स म्हणजे सी फॉर कॅन यू हिअर मी. कॅन यू हिअर मी आपण असे त्या व्यक्तीस विचारल्यानंतर तो आपल्याला ऐकू शकतो का नाही हे आपल्याला कळतं. त्यामुळे आपल्याला तो जागी आहे की नाही हे कळतं. त्यानंतर आपण त्यांना प्रश्न विचारायचा आहे, ओपन युअर आईज. जर ते आपले डोळे उघडत असतील तर आपल्याला समजून जातं की त्या व्यक्तीचा न्यूरोलॉजिकल डिफेक्ट तेवढा मोठा नाही आहे. त्यानंतर आपण विचारायचं आहे की व्हॉट इज युअर नेम. जर तो त्याचा नाव सांगत असेल तर आपल्याला हे लक्षात येतं की त्याला सराउंडिंगची ओळख आहे. त्यानंतर आपण त्याला विचारायचं आहे स्क्वीज माय हँड म्हणजे आपला हात दाबण्यासाठी त्याला आपण सांगायचं आहे, जेणेकरून त्याच्या अंगामध्ये किती पॉवर आहे हे आपल्याला लक्षात येईल. टॅप टू द पर्सन शोल्डर फॉर 3 times हार्डली अँड चेक द रिस्पॉन्स. याच्यामुळे आपल्याला कळतं की तो व्यक्ती रिस्पॉन्स देतो की नाही. जर तो व्यक्ती आपल्या कोणत्याच गोष्टीला प्रतिसाद देत नसेल तर लगेचच आपल्याला मदतीसाठी लोकांना बोलवायचं आहे. त्यासाठी आपण 3 A's लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहे ॲटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर, दुसरा आहे ॲम्ब्युलन्स आणि तिसरा आहे असिस्टंट. तेवढ्यातच आपण पुढच्या 10 सेकंदामध्ये त्या व्यक्तीचे पल्स चेक करायचे आहे आणि तो व्यक्ती श्वास घेतोय की नाही हे आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी वर दाखवलेल्या चित्राप्रमाणे आपण खाली वाकून छाती हलते की नाही हे चेक करायचं आहे. त्या 10 सेकंदमध्ये जर आपल्याला त्या व्यक्तीची नाडी म्हणजेच पल्स लागली नाही तर आपण लगेचच CPR द्यायला सुरू करायचं आहे. CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिसेसिटेशन. कार्डिॲक अरेस्टमध्ये काही कारणांमुळे हृदय आपलं काम करणे बंद करतो आणि हृदय काम करणे बंद केल्यामुळे जे ऑक्सिजनयुक्त रक्त पूर्ण शरीरभर आणि शरीराच्या सर्व महत्त्वाच्या अवयवांकडे जात असतं ते पूर्णपणे बंद होतं. म्हणून कार्डिॲक अरेस्टमध्ये आपल्याला CPR म्हणजेच कार्डिओपल्मनरी रिसेसिटेशन करून कृत्रिम पद्धतीने रक्ताचा पुरवठा शरीराच्या इतर भागापर्यंत पोचवावा लागतो. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढची माहिती घेऊन. धन्यवाद.